नमस्कार. अर्धा किलो चिकन घेतलं आहे मी चिकन रोस्ट बनवण्यासाठी आणि बेसिक मसाले हळद, धणे जिरे पावडर, लाल तिखट, मालवणी मसाला, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी काळी मिरी पावडर घातली आहे त्याच्यामध्ये मॅरिनेशनसाठी. चिरलेला कांदा टाकलेला आहे, बारीक चिरलेला कांदा आणि आलं, लसूण, कोथिंबिरीची पेस्ट पण घातली आहे जाडसर वाटून आणि 2-3 चमचे दही. हे सगळं मिक्स असं मस्तपैकी हाताने त्याला मॅरिनेट करून घ्यायचं आणि थोडं रेस्ट त्याला द्यायची आहे 15 ते 20 मिनिटांची. आणि थोडासा कांदा उभा चिरून त्याला तळून घेतलेला आहे. अगदी थोडा घ्यायचा आहे, खूप जास्त नाही. आणि त्या तळलेल्या तेलामध्ये उरलेली जी आलं लसूण पेस्ट होती ती फोडणीला घातली आणि त्याच्यावरतीच सगळं मॅरिनेटेड चिकन जे आहे ते घालून घेतलं. 2-3 मिनटं हाय फ्लेमवरती त्याला राहू दिलं वाफेवर आणि मग परतलं. त्यानंतर पुन्हा त्याच्यावरती झाकण मारून जवळजवळ 7 ते 8 मिनटं हाय फ्लेमवरतीच त्याला ठेवलं होतं. अजिबात खाली चिकटत नाही, कारण चिकनला पाणी सुटतं छानपैकी. मग त्याच्यावरनं घातला कढीपत्ता, थोडीशी अजून वाफ दिली, फ्लेम थोडी स्लो करून, मीडियम करून. आणि मग शेवटी त्याच्यामध्ये जो तळलेला कांदा होता तो हातानेच चुरला आणि कोथिंबीर असं घालून मस्तपैकी हे रोस्टेड चिकन रेडी आहे खायला. तर छानपैकी भाकऱ्या केल्या मस्त तांदळाच्या आणि त्याच्याबरोबर चिकन रोस्ट आणि थोडंसं सॅलेड, लिंबू, असा छानपैकी नॉनव्हेजचा बेत आजचा आहे. तर मग वाट कसली बघताय, या जेवायला आणि सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा, कारण खूप सोपी रेसिपी आहे. मॅरिनेशननंतर शिजायला हार्डली 20 मिनटं लागतात. तर नक्की ट्राय करा. थँक यू सो मच.